नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. वाशिम जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच काँग्रेसमधील 100हून अधिक आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध पक्षातील 100हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. उपलब्ध माहितीनुसार राष्ट्रीय काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग कोठाडे, काँग्रेसचे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती भास्कर शेगीकर तसेच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विजय खानझोडे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, माजी जिल्हा परिषद पदाधिकारी, माजी जिल्हा प्रमुख आणि अनेक आजी माजी पदाधिकारी या पक्षप्रवेशात सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. हा पक्षप्रवेश वाशिम विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार श्याम खोडे यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दुपारी मुंबई येथे होणार आहे. या पक्षप्रवेशाकरिता संबंधित पदाधिकारी आणि कार्यकर्ते वाशिमहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे वाशिम जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाशिम जिल्ह्यातील या मोठ्या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चर्चा सुरू आहे. या घडामोडींवर सिटी न्यूजचे लक्ष कायम राहणार आहे.